मिथुन 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. मिथुन राशीला हा महिना कसा जाणार, काय फळ मिळणार हे पाहू. मिथुन राशीचे स्वामी बुध आहेत. बुध तुमच्या 10व्या घरात मंगळ व राहू सोबत आहेत. तुमच्या 12व्या घरात गुरु, 9व्या घरात शनी, 4थ्या घरात केतू व 11व्या घरात शुक्र व सूर्य आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात 10 मेपर्यंत थोडे प्रतिकूल असेल. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्वचेचे विकार जाणवतील. तुम्ही थोडे चिंताग्रस्त व्हाल. तुमचा आत्मविश्वास कमी पडू शकतो. तुम्हाला जे काही करायचे असेल ते एकदम करू नका. थोडा विचार करूनच करा. बाकी आरोग्य उत्तम असेल. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. तुम्ही तुमच्या अभ्यासात परिवर्तन करू शकता. जे शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छितात त्यांना हा काळ चांगला राहील. तुमचा अभ्यास चांगला होईल. तुमचे अभ्यासात मन लागेल. मिथुन राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगला जाईल. पण 10 मेपर्यंत शुक्र सूर्यासोबत बसले आहेत. त्यामुळे तुमच्या जोडीदारामध्ये अहंकार दिसून येईल. जोडीदार स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू शकतो. 10 मे नंतर तुमचे नाते चांगले होईल. मिथुन राशीच्या वैवाहिक जोड्यांना या महिन्यात आपल्या नात्यावर लक्ष द्यावे लागेल. कारण कोणत्याही शुभग्रहाची दृष्टी 7व्या घरावर नसेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नात्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्यात किरकोळ मतभेद होऊ शकतात. हे मतभेद वाढू देऊ नका. तसेच जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मिथुन राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची उत्तम साथ मिळेल. भाग्यावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसेल. तुम्ही गुंतवणूक, मोठे निर्णय, मार्केटिंग, शुभकार्य, मांगलिक कार्य, नवीन वस्तूंची खरेदी या गोष्टी करू शकता. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींचे करिअर संमिश्र असेल. तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल. तुमचे पूर्ण लक्ष करिअरवर असेल. पण थोडा ताण जाणवेल. कारण राहू, मंगळ यांचा अंगारक दोष, बुध, राहू यांचा जड बुद्धी दोष बनत आहे. त्यामुळे घाई करू नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. पण तुमच्या चुका काढणारे खूप असतील. याकडे लक्ष द्या. वाद होऊ शकतात. मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना काही खास नसेल. तुम्हाला प्रवास करावा लागेल. लाभ होईल पण खर्चही होईल. तुम्हाला खूप काम करावे लागेल. एकूण मिथुन राशीला हा महिना उत्तम फलदायी ठरेल. धन्यवाद.